तर चांगल्यातल्या चांगल्या हॉस्पिटलची पायरी मी बिंदास चढू शकतो. हेल्थ इन्शुरन्सची सर्वात जास्त जर गरज कुणाला किंवा त्याचं महत्त्व जर पटवायचं असेल तर ICUच्या बाहेर असणाऱ्या लोकांना विचारा. त्यामुळे मी सगळ्यांना सांगतो की तुमची क्षमता ही नसायला पाहिजे की तुम्हाला तुमच्या फॅमिलीला चांगल्यातल्या चांगल्या हॉटेलमध्ये घेऊन जा. तुमची कॅपॅसिटी ही असायला पाहिजे की माझ्या परिवारामध्ये कुठचीही मेडिकल इमर्जन्सी आली तर चांगल्यातल्या चांगल्या हॉस्पिटलची पायरी मी बिंदास चढू शकतो. नाहीतर काय होतं की आपण हेल्थ इन्शुरन्स घेताना आपण कमीत कमी प्रीमियम मध्ये मॅक्झिमम गोष्टी घ्यायला बघतो. सेम तसंच की जेव्हा एखादा Amazon फ्लिपकार्टचा सेल येतो आणि तेव्हा सांगितलं जातं की 6,000 रुपयापासून स्मार्टफोन मिळतोय, तो फोन किती जण घेतात? खूप कमी जण घेतात. जसं आपण आपल्यासाठी फोन घेताना त्यातले चांगले फीचर्स बघतो आणि त्या कम्पॅरेटिव्हली मोबाईल घेतो, तिथे आपण प्राइसचा विचार करत नाही. त्याच पद्धतीने हेल्थ इन्शुरन्स घेतानाही प्रत्येकाने भविष्यामध्ये आपल्याला कोणती गरज भासू शकते, मेडिकल इन्फ्लेशन किती आहे आणि तिथे मला तो हेल्थ इन्शुरन्स परिपूर्ण ठरेल का, या पद्धतीने विचार करून निर्णय घेणं गरजेचं आहे. त्यामुळे लक्षात घ्या, हेल्थ इन्शुरन्स असण्यामुळे तुम्ही फक्त आणि फक्त तुमच्या फॅमिलीच्या मेडिकल इमर्जन्सीच्या वेळेला त्यांच्यावर फोकस करू शकता, ना की पैसा गोळा करण्याच्या प्रोसेसमध्ये तुम्ही अडकू शकता.